नमस्कार, मी हर्षाली हितगुजे आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध आजार त्यावरील उपचार या संदर्भात चर्चा करत असतो आणि तज्ञांचं मार्गदर्शन देखील घेत असतो। आणि आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे लहान मुलांचे आजार आणि त्यावरील उपचार। आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर अभिजित बागडे आणि डॉक्टर अश्विनी खानोलकर। स्वागत आहे तुमचं। थँक्यू, धन्यवाद। नमस्कार। तर या तज्ञांबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात। डॉक्टर अभिजित बागडे हे MBBS DNB FNB बालरोग तज्ञ आहेत आणि अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई येथे वरिष्ठ बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहेत। त्यांच्याकडे बालरोग विषयात पेडियाट्रिक क्रिटिकल केअर आणि एकंदरीत या क्षेत्रात काम करण्याचा 17 वर्षांपेक्षा जास्तचा अनुभव आहे। यकृत क्रिटिकल केअर, कार्डियक क्रिटिकल केअर आणि हेमॅटॉलॉजी ऑन्कोलॉजीच्या गंभीर बाबींमध्ये त्यांचा हातखंडा आहे। त्यांना 100 यकृत प्रत्यारोपणाचा म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांटचा मोठा असा अनुभव आहे। ते कॉलेज ऑफ पेडियाट्रिक क्रिटिकल केअरचे आणि DNB बालरोगशास्त्राचे शिक्षक देखील आहेत। त्यांनी अनेक शोध निबंध लिहिलेले आहेत, विविध राष्ट्रीय परिषदा आणि कार्यशाळांसाठी लेक्चर्स देखील दिलेले आहेत। लहान मुलांच्या आरोग्याच्या संदर्भात त्यांनी अनेक शाळा आणि सामाजिक संस्था यांच्यासोबत त्यांनी काम देखील केलेलं आहे। डॉक्टर अश्विनी खानोलकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर डॉक्टर अश्विनी खानोलकर अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई येथे वरिष्ठ बालरोग शल्यचिकित्सक आहेत। त्यांनी मौलाना आझाद मेडिकल कॉलेज दिल्ली येथून MCH पेडियाट्रिक सर्जरीचं शिक्षण पूर्ण केलंय। त्यानंतर त्यांनी रोबोटिक सर्जरीमध्ये फेलोशिप केलेली आहे। त्यांना या क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव आहे। अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी शोध निबंध सादर केलेले आहेत। लहान मुलांच्या आरोग्याच्या संदर्भात त्यांनी अनेक शाळा आणि सामाजिक संस्था यांच्यासोबत काम केलेलं आहे। त्यांचा स्पेशल इंटरेस्ट हा मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी आणि नवजात शिशूंच्या सर्जरीमध्ये आहे। नवी मुंबईमधील त्या लहान मुलांच्या रोबोटिक सर्जरीमधील त्या तज्ञ आहेत। चला तर विषयाला सुरुवात करूया। तर डॉक्टर अभिजित, तुमच्यापासून सुरुवात करूयात। पेडियाट्रिक ICU, बालरोग ICU म्हणजे एक्झॅक्टली काय असतं? बालरोग ICU किंवा पेडियाट्रिक ICU हा हॉस्पिटलचा एक असा सेक्शन असतो जिथे आपण अतिदक्षता विभाग याला म्हणतो। तर याचे मूलतः 2 प्रकार आहेत। एक बाळ जन्माला आल्यापासून 1 महिन्यापर्यंत किंवा प्रीटर्म बाळांसाठी आपण न्यूनेटल ICU हा शब्द वापरतो आणि 1 महिना ते 18 वर्षाच्या बाळापर्यंत आपण पेडियाट्रिक ICU हा शब्द आपण वापरतो। तर या ठिकाणी मूलतः 3 गोष्टींसाठी लहान मुलांना ठेवण्यात येतं। पहिली गोष्ट, ज्या मुलांना अतिदक्षता ठेवण्यात येते, ज्यांना क्लोज मॉनिटरिंग लागतं। फॉर एक्झाम्पल, एखादा डेंग्यूचा पेशंट आहे, त्याचा BP वर खाली होतोय, एखाद्या मुलाला आकडी आल्यानंतर तो अजूनही त्याची शुद्ध नॉर्मल झालेली नाही आहे, अशा मुलांना आपण ऑब्झर्वेशन तिथे केलं जातं। दुसरी गोष्ट, कुठल्याही लहान मुलांना ज्यांना मेजर ऑर्गन सपोर्ट लागतोय, फॉर एक्झाम्पल एखाद्या बाळाला ऑक्सिजन लागतोय किंवा व्हेंटिलेटर लागतोय किंवा BP कमी जास्त होतोय म्हणून आयनोट्रोप्स किंवा वेसोप्रेसर्स लागत आहेत, किंवा एखाद्या लहान मुलांना किडनीला सूज आल्यामुळे डायलिसिसची गरज आहे, अशा मुलांना तिथे ठेवलं जातं। अँड थर्ड, आपण जशा कॉम्प्लिकेटेड प्रोसिजर्स करतो, जसं लहान मुलांचं हृदयाची शस्त्रक्रिया किंवा लिव्हर ट्रान्सप्लांटेशन या किंवा एखादी मोठी पोटाची सर्जरी, यानंतर बाळांना आपण लहान पेडियाट्रिक ICU मध्ये ठेवण्यात येतं। ओके, डॉक्टर अश्विनी, बालरोग आणि नवजात शस्त्रक्रिया म्हणजे काय असतं? ओके, बालरोग शस्त्रक्रिया म्हणजे नवजात बाळ, जस्ट बॉर्न, जे नवीन बाळ बॉर्न झालेले असतात त्यापासून 18 वर्षापर्यंत ज्या बाळांना सर्जरी लागते काही कारणासून, ते पिडियाट्रिक सर्जन्स करतात। ह्याच्यात आम्ही इन्फेक्शन्स, ट्यूमरचे सर्जरी किंवा जे नवजात बाळांचे जे कंजनायटल सर्जरीज असतात त्या आम्ही करतो। ओके, डॉक्टर अभिजित, मोठ्यांना जे रोग होतात त्याच्यापेक्षा लहान मुलांना जे रोग होतात यामध्ये काय वेगळेपण आहे, काय डिफरन्स असतो? लहान मूल हा जो वयोगट आहे हा न्यूबॉर्न म्हणजे नवजात शिशूपासून अगदी 18 वर्षापर्यंत जातो आणि याला ब्रॉडली स्पीकिंग आपण 4 ते 5 ग्रुपमध्ये डिवाइड करतो। सो 0 to 1 month या वयागट 1 month to 0 to 1 year याला आपण इन्फन्सी ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये इन्फेक्शन्स आणि त्याच्यातून गंभीर परिणाम होण्याचे ज्याला आपण सेप्सिस म्हणतो, कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, आणि जन्मतः झालेले कंजनायटल डिफेक्ट्स या 2 गोष्टी आपण कॉमनली बघतो। जसं मूल मोठं होतं 1 ते 3 वर्ष आणि मग 3 ते 5 वर्षाला टॉडलर आणि प्री स्कूल चाइल्ड असं म्हणतात, तर या काळामध्ये मूल चालायला लागतं, बाहेरच्या गोष्टी खायला लागतं। सो इन्फेक्शन्स बरोबरच इंजुरीज, बाळ घरातल्या घरात पडलं, घरातली एखादी डांबर गोळी तोंडात घातली, ह्याच्याने होणारे इंजुरीज, ॲक्सिडेंट्स, पॉइझनिंग, ह्या गोष्टी आपण या काळात बघतो।
जसं मूल आणखीन मोठं होतं, प्राथमिक शाळा किंवा प्रायमरी स्कूलमध्ये जातं, त्या काळामध्ये डेव्हलपमेंटल डिले जर काय असतील किंवा त्यांच्या लर्निंग डिसॅबिलिटी असतील, ऑटिझम, हायपर ॲक्टिव्हिटी ह्याही गोष्टी आपण बघायला लागतो. आजच्या घडीला अस्थमा हाही एक कॉमन प्रॉब्लेम झालेला आहे, रिकरंट चाइल्डहुड रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. अँड देन इफ यू याच्यापेक्षा मोठं वय म्हणजे सेकंडरी हायस्कूल, ॲडोलसन्स ऑर टीनेजर्स 12 to 18 या एज ग्रुपमध्ये आपण अदर दॅन कॉमन इन्फेक्शन्स यांना इंजुरी, स्पोर्ट्स इंजुरीज, फॉल्स हा एक ग्रुप बघतो. आणि त्याचबरोबर मुलांचा आजकाल वाढलेला ताण आणि मुळे होणारे डिप्रेशन और अँझायटी प्रॉब्लेम्स हेही आजकाल आपण लहान मुलांमध्ये बघतो. ओके. डॉक्टर अश्विनी, अपोलो रुग्णालयात सर्वात सामान्य बालरोग शस्त्रक्रिया कोणत्या आहेत? सगळ्यात सामान्य बालरोग शस्त्रक्रिया म्हणजे हे इन्फेक्शन्स, जसे अपेंडिसायटिस, कोलेसिस्टायटिस किंवा छोट्या आतडीमध्ये ब्लॉकेज झाला ज्यामुळे पोट फुललं किंवा छोटी आतडी कुठे फुटली काही कारणाने असो ना. दुसरे कॉमन सर्जरीज हे बर्थ डिफेक्ट्स, म्हणजे जे बाळं बॉर्न होतात तेव्हाच त्यांचे कुठचे बॉडी पार्ट्स व्यवस्थित बनलेले नसतात. जसं संडासाची जागा बनलेली नसते, जी लघवीची जागा आहे ती खालच्या बाजूला असते आणि टिपला नसते, किंवा किडनीचे प्रॉब्लेम्स असतात त्यांना, श्वासाची नळी आणि खाण्याची नळी जी जुळलेली असते, त्या सगळ्या सर्जरीज आम्ही कॉमनली अपोलो हॉस्पिटलमध्ये करतो. दुसरं आहे ट्यूमरचे सर्जरीज. कोणते ट्यूमर लहान मुलांमध्ये पण होतात, किडनीचे ट्यूमर असो ना किंवा पाठीच्या मणक्याचा ट्यूमर असतो, ते आम्ही सर्जरीज कॉमनली अपोलो हॉस्पिटलमध्ये करतो. ओके. डॉक्टर अभिजित, सामान्य बालरोग काय आहेत आणि एक्झॅक्टली ॲज अ पेरेंट, पालक म्हणून त्यांनी कसं ओळखावं की आपल्या मुलाला काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा तो ठीक नाही आहे? सो लहान मुलांमध्ये इन्फेक्शन हा ग्रुप सगळ्यात कॉमन आहे. ओके, पण लहान मुलांचे ज्याला इमर्जन्सीज म्हणतात, ज्यांना तुम्ही त्वरित मेडिकल कन्सल्टेशन करण्याची गरज आहे, त्याच्यात जे कॉमन प्रॉब्लेम्स येतात, एक असतो श्वासाचे रोग म्हणजे न्यूमोनिया किंवा अस्थमा, BP कमी जास्त होणं ज्याला आपण शॉक असा शब्द वापरतो, त्याच्यानंतर लहान मुलांचे होश खराब होणं ज्याला आपण बेशुद्ध होणं किंवा आकडी येणं, हे ग्रुप ऑफ इलनेसेस आपण कॉमनली बघतो. त्याचबरोबर मी मगाशी जसं म्हटलं, ॲक्सिडेंट्स, मूल पडलं, एखादी रॉंग गोष्ट, चुकीची गोष्ट तोंडात घातल्यामुळे झालेले परिणाम, याही गोष्टी आपण इमर्जन्सीमध्ये बघतो. आता पॅरेंट म्हणून मला तुम्हाला एक महत्त्वाचा गोष्ट सांगायची आहे की काही सिंपल गोष्टी ज्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. ज्या बाळाचं बिहेवियर सडनली चेंज होतं किंवा ज्याचं खाणंपिणं एकदम कमी झालं आहे, जो युरिन कमी करतो आहे, ज्याला श्वास घ्यायला त्रास होतो आहे, ज्याचा होश नॉर्मल नाही आहे, तो खूप एक्झॉस्टेड आहे किंवा खूप क्रँकी आहे, बाळाला सांगता येत नाही, लक्षात घ्या बाळ जेव्हा खूप रडतं त्याचे अनेक मिनिंग्स असू शकतात. ह्या 5-6 अशा गोष्टी ज्या सगळ्यांनी लक्षात ठेवल्या पाहिजे. ते जर तुमच्या बाळात असेल तर तुम्ही त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घेणं अपेक्षित आहे. मोठ्या मुलांसाठी जर म्हणाल तर चेंज इन एनी बिहेवियर, फॉर एक्झाम्पल मूल सडनली त्याचं बिहेवियर, त्याचं बोलणं कमी झालं आहे, खाणंपिणं खूप वाढलं आहे किंवा खूप कमी झालं आहे, वजन कमी व्हायला लागलं आहे, लहान मुलांचं वजन शक्यतो कमी होत नाही, सो वेट कमी व्हायला लागलं, तर याही गोष्टी आपल्याला दाखवतात की त्यांना काही ना काही इव्हॅल्युएट करण्याची गरज आहे. ओके. डॉक्टर अश्विनी, सर्जिकल शास्त्रामध्ये आता कोणते आधुनिक उपचार सध्या उपलब्ध आहेत, त्याबद्दल काय सांगा? सर्जरीमध्ये आधीच्या काळामध्ये आपण सगळे सर्जरी ओपन तरीकेने करायचो, म्हणजे पोटावर किंवा छातीवर एक मोठा कट यायचा. पण आता आपल्याकडे थोरॅकोस्कोपिक सर्जरी आहेत, लॅप्रोस्कोपिक सर्जरी आहेत, त्याशिवाय रोबॉटिक सर्जरी आहेत. ह्या सर्जरींमुळे बॉडीवर छोटे कट्स लागतात. मेजर सर्जरीज, जे मोठे जटिल सर्जरीज आहेत, ते पण आपण ह्या प्रक्रियेने करू शकतो. आणि हे सगळे सर्जरीज पेशंटच्या आउटकममध्ये तो लवकर ठीक होतो, लवकर घरी जाऊ शकतो आणि त्याला पेन पण कमी होतं, लवकर रिकव्हरी होते. ओके. डॉक्टर अभिजित, गेल्या 2 दशकात बालरोग डिझीज पॅटर्न आणि बालरोग उपचार पद्धती नेमकी कशी बदलत गेलेली आहे याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा. सो 20 ते 25 वर्षापूर्वी आपल्या भारतामध्ये एस्पेशली मेडिकल केअर ही लहान मुलांचे जे इलनेस होते त्याच्यावरती आपला प्रायमरी फोकस होता ॲक्यूट इन्फेक्शन्स. त्याच्यात मलेरिया, डेंग्यू, टायफॉईड, डायरिया, सेप्सिस, TB ह्या प्रकारच्या रोगांवरती आपल्याकडे जास्त लक्ष दिलं जात होतं.
पण जसं जसं सायन्समध्ये ॲडव्हान्समेंट झालेली आहे, आता आपल्याकडे वेगवेगळ्या लहान मुलांचे तज्ज्ञ अवेलेबल आहेत. पीडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट, गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्ट, म्हणजे लहान मुलांचे आतड्याचे स्पेशालिस्ट किंवा हृदयाचे स्पेशलिस्ट. सो आता जे पूर्वी जटिल रोग होते, ज्याला आपण क्रॉनिक आणि कॉम्प्लिकेटेड डिसीजेस म्हणतो, त्यांचं निदान व्यवस्थित होणं ही पहिली गोष्ट आता होते आणि बऱ्याच अंशी त्यांना आपण ट्रीटही करू शकतो आणि हे करण्यासाठी टीमची खूप मोठी आवश्यकता असते. तिसरी एक महत्त्वाची गोष्ट जी चेंज झालेली आहे, जर एखाद्या मुलाला कंजेनायटल डिफेक्ट असेल, म्हणजे जन्मता झालेला कुठला रोग असेल, तर तो त्याच पॅरेंट्सला जेव्हा पुढचं मूल होईल त्याला तो रोग होईल का, त्याची सिव्हिरिटी काय आहे, हे काही अंशी का होईना आता आपण त्याला जेनेटिक्स ज्याला आपण म्हणतो जनुकीय शास्त्र याच्या तज्ज्ञांद्वारे आपण त्यांचा सल्ला घेऊन हे पॅरेंट्सला गाईड करू शकतो. ओके. डॉक्टर अश्विनी, थोड्याच वेळापूर्वी तुम्ही मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरीबद्दल बोललात, तर याचे नेमके लहान मुलांना काय फायदे आहेत त्याविषयी थोडं सविस्तरमध्ये सांगाल? मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरीमध्ये आम्ही लॅप्रोस्कोपिक सर्जरी, थोरॅकोस्कोपिक सर्जरी ह्याच्यात कट्स बॉडीवर जे असतात त्यांना कीहोल सर्जरी बोलतात. म्हणजे एक 5 mm किंवा 3 mmच्या कटमध्ये आम्ही मेजर सर्जरी करू शकतो. ह्याचे फायदे म्हणजे लहान बाळांना सर्जरीनंतर पेन कमी होतं, ते रिकव्हरी लवकर होते, लवकर बरे होतात, लवकर चालू शकतात. लहान मुलांना बेडवर ठेवलं तर ते इरिटेट होऊन जातात, तर त्यांना लवकर आपण चालवू फिरवू शकतो, लवकर त्यांना जेवण परत देऊ शकतो, घरी लवकर पाठवता येतं. हे आमचे जे कट्स आहेत ते छोटे असल्यामुळे कटचे इन्फेक्शन पण कमी होतात, लवकर ते ठीक होतात आणि लवकर स्कूलला परत जाऊ शकतात. ह्याचे मेन फायदे हेच आहेत. ऑल्सो सर्जरी वाईज माझ्यासाठी जे आतमध्ये जे ऑर्गन्स आहेत ज्याच्यावर आम्ही सर्जरी करतो ते मोर प्रिसिजन चांगल्यापैकी दिसून येतात. त्यामुळे ब्लड लॉस कमी होतो, त्यामुळे बाकी ऑर्गन्सना इंजरी कमी होतं. यामुळे आउटकम पण पेशंटचा चांगला होतो, लवकर ते त्यांच्या ज्या आजार आहेत त्याच्यामधून लवकर रिकव्हरी होते. ओके. डॉक्टर अभिजित, आता नुकताच पाऊस सुरुवात झालेली आहे पावसाला, तर या पावसाळ्यात नेमकी पालकांनी आपल्या बाळाची काळजी कशी घ्यावी याबद्दल तुम्ही काय सांगाल? सो पावसाळ्यामध्ये अनेक प्रकारचे इन्फेक्शन्स आपण भारतामध्ये बघतो, ज्यात प्रायमरीली सर्दी खोकला म्हणजे रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स, डायरिया म्हणजे गट इन्फेक्शन्स आणि मग मलेरिया, डेंग्यू, टायफॉईड, लेप्टोस्पायरोसिस या प्रकारचे आपण इन्फेक्शन्स बघतो. तो या सगळ्यांमध्ये महत्त्वाचं आहे हायजीन. सो घरातलं जे तुमचं पाणी आहे आणि आहार, सो त्याच्यामध्ये पाणी व्यवस्थित फिल्टर करून उकळून पिणं ही पहिली स्टेप आहे. दुसरी गोष्ट बाहेरचं खाणं कमी करणं ही दुसरी स्टेप आहे. आणि इन्सेक्ट बाईट प्रिव्हेन्शनसाठी, ज्याला डास टिपिकली मॉस्किटो बाईट कमी करण्यासाठी लहान मुलं जेव्हा घराच्या बाहेर असतं तेव्हा त्यांना लाँग स्लीव्सचे कपडे घालणं एक सिम्पल स्टेप आहे, पण आपण जेणेकरून त्यांना इन्फेक्शन होण्याचा रिस्क कमी करू शकतो. ओके. डॉक्टर अश्विनी, लहान मुलांसाठी प्री ऑपरेटिव्ह आणि पोस्ट ऑपरेटिव्ह काळजी जी आहे ती प्रौढ रुग्णांपेक्षा कशा पद्धतीने वेगळी असते? लहान मुलांचे जे सर्जरी असतात, कोणतेही सर्जरी म्हणा, ॲनेस्थेशिया जर आपल्याला द्यायचं आहे तर सर्जरीच्या आधी त्यांना भुकं ठेवावं लागतं. मोठ्या लोकांमध्ये आम्ही 12 तास 10 तास भुकं ठेवतो, पण लहान मुलांना एवढा वेळ भुकं ठेवलं तर ते सगळ्यांना त्रास देणार, आई बाबांना सगळ्यांना. सो जेव्हा आम्ही लहान मुलांची सर्जरी करतो त्यांच्या वयाप्रमाणे आम्ही त्यांना भुकं ठेवतो, जसं 6 तास किंवा 4 तास. आणि मेन म्हणजे लहान मुलं आपल्याला सांगू नाही शकत की त्यांना काही दुखतंय का, त्यांना काही कुठे खेचतंय का, कुठे काय दुखतंय, तर त्यांना मॉनिटरिंग इम्पॉर्टंट असतं. मोठ्यांसारखं नाही की त्यांनी सिस्टरला बोलवलं आणि सांगितलं, असं नसतं. त्यांना आपल्याला स्वतःहून मॉनिटर करावं लागतं, त्यांना विचारावं लागतं की काय दुखतंय, कुठे दुखतंय, आणि त्याप्रमाणे आपले प्रक्रिया करावे लागतात. पोस्ट ऑपरेटिव्हली लहान मुलांना सर्जरी झाल्यानंतर आम्ही क्लिनिकली सिम्पटम्स बघून त्यांना ट्रीटमेंट देतो. त्यांना दुखत असेल तर आपण मोठ्या लोकांसारखं त्यांना पेनकिलर नाही देऊ शकत, त्यांचे ऑर्गन्स खराब होणार. तर त्यांच्या वयाप्रमाणे, त्यांच्या वजनेप्रमाणे त्यांना पेनकिलर्स द्यायचे असतात. दुसरं म्हणजे लहान मुलं लवकर रिकवर होतात, त्यांना मूवमेंट्स लागतं, त्यांना मोबिलाइज लवकर करायचं असतं. मोठ्यांना आपण बेडवर ठेवलं, ते 2 दिवस ठेवलं, 3 दिवस ठेवलं, ते काय नाही बोलणार, पण लहान मुलांना बेडवर पकडून ठेवणं 2 दिवसासाठी आई बाबा कंटाळून जातील. ॲक्च्युली डॉक्टर अभिजित, एकंदरीतच लहान मुलांना निरोगी ठेवण्यासाठी कोणती काळजी घेणं गरजेचं आहे, काय त्यावर पर्याय आहे?
सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला वॅक्सिन्स आता नवीन पावसाळा सुरू होतोय सर, लहान मुलांचे कुठले वॅक्सिन्स बाकी असतील तर ते तुमच्या तज्ज्ञांना भेटून ती एक गोष्ट आपल्या करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण डाएटबद्दल आजकाल ओबेसिटी म्हणजे लहान मुलांमध्ये स्थूलत्व याचाही परिणाम खूप आपण वाढलेले बघत आहोत. त्यासाठी एक बॅलन्स्ड डाएट, त्याला आम्ही मल्टी कलर्ड प्लेट हा शब्द वापरतो. सो अनेक रंग असलेली ज्याच्यात फळं, भाज्या, सॅलॅड्स, ग्रेन्स, दूध ह्या सगळ्या गोष्टी आणि हवं असेल तर नॉनव्हेज, या सगळ्या गोष्टींचं योग्य प्रमाण आणि सगळ्यात महत्त्वाचं 4 गोष्टी आपण अवॉइड केल्या पाहिजेत. एक आहे प्रोसेस्ड फूड, हाय सॉल्ट ज्याच्यात खूप मीठ आहे, खूप साखर आहे आणि खूप ऑइल आहे. या 4 गोष्टी आपण अवॉइड केल्यात तर आपण हेल्दी राहू शकतो. दुसरी गोष्ट, हे फक्त लहान मुलाला सांगून उपयोग नाही आहे, हे आपल्याला पॅरेंट्सना आणि ॲज अ फॅमिली जेव्हा ते फॉलो करेल तेव्हाच ते लहान मूल फॉलो करेल. त्याचबरोबर आपण डाएटकडे जसं बघतो तसं फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे लहान मुलांना ॲक्टिव्ह ठेवणं, रोज त्यांच्याकडून कुठल्या ना कुठल्या प्रकारची कसरत करून घेणं. तिसरी गोष्ट, ते आजकाल स्क्रीन एक्सपोजर, टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप यांचं एक्सपोजर खूप वाढलं आहे. सो ते नेमका किती वेळ त्याच्यावर त्यांचा वेळ जातोय, त्याच्यामुळे ते नेमकं काय बघताय, त्याचा त्याच्यावर काय परिणाम होतो, याही गोष्टी आपल्याला बघणं गरजेचं आहे. अँड लास्टली स्लीप हायजीन हा एक शब्द तुम्ही आज गुगल करा. स्लीप म्हणजे मूल किंवा इव्हन ॲडल्ट्स झोपतायत का, त्यांची झोप योग्य प्रकारे होते का, याही गोष्टीला आपण एक बॅलन्स्ड ॲप्रोच या गोष्टीला मी म्हणू शकतो. ओके. डॉक्टर, अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई लहान मुलांच्या जटिल आणि क्रॉनिक मेडिकल आणि सर्जिकल रोगांसाठी कसं मार्गदर्शन करतं? वेळ कमी असल्यामुळे थोडक्यात सांगाल आणि जाता जाता आपल्या प्रेक्षकांना मेसेज पण द्याल. अपोलो चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये आमच्याकडे सगळे स्पेशालिटीज एकत्र आहेत. आमच्याकडे रेडिओलॉजी पण आहे. जे पण मुलांना मेजर सर्जरी करायची असते तर त्यांना फक्त सर्जरीने नाही, आपल्याला ॲनेस्थेटिस्ट पण पाहिजे. त्यांना भूल द्यायला जे डॉक्टर असतात ते स्पेशल डॉक्टर्स आमच्याकडे पीडियाट्रिक ॲनेस्थेटिस्ट अवेलेबल आहेत. जे इमेजिंग लागतात, जसं सर्जरी डायरेक्टली नाही करता येत, त्याला CT स्कॅन लागू शकतो, MRI लागू शकतो. लहान मुलाचं CT स्कॅन करणं हे सगळीकडे पॉसिबल नसतं. तर ते सगळे जे इक्विपमेंट्स आहेत आणि मेनली मला जे मेजर सर्जरीज करायचे आहेत, लहान मुलांच्या सर्जरींसाठी स्पेशल इक्विपमेंट्स लागतात, लहान इन्स्ट्रुमेंट्स लागतात, जे आपल्याकडे अपोलो हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे. मेनली अपोलो चिल्ड्रन्स ह्याच्यात आमच्याकडे सगळे स्पेशालिटीज म्हणजे पीडियाट्रिक इंटेन्सिव्हिस्ट, ICU, लहान मुलांचा ICU, ऑल्सो नवजात बाळकांचा ICU हे अवेलेबल आहेत. आपल्याकडे सुपर स्पेशालिटी बाकीचे जे डिपार्टमेंट आहेत, न्यूरोलॉजी, पीडियाट्रिक कार्डिओलॉजी, हे सगळे अवेलेबल आहेत एका रूफमध्ये. म्हणजे जर बाळ एक मेजर सर्जरीसाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतोय तर त्याच्यासाठी जे त्याला लागणारे बाकीचे जे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत ते सगळे एका रूफच्या अंडर आपल्याकडे अपोलो हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत. ओके. डॉक्टर अभिजित, सेम प्रश्न तुम्हाला पण मला विचारायचा आहे आणि प्रेक्षकांना मेसेज पण द्याल. बघा, सायन्स आज ॲडव्हान्स होतं आहे, नवनवीन थेरपीज, योग्य निदान ह्या सगळ्या गोष्टीज अवेलेबल आहेत, स्पेशलिस्ट अवेलेबल आहेत. तो सगळ्यात महत्त्वाचा मेसेज आहे की लहान मुलांचे जे सिम्पटम्स आहेत त्याच्याकडे निग्लेक्ट करू नका. त्यांचे कुठलेही जटिल किंवा क्रॉनिक कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम्स जरी असतील, आज आपण त्याला आपल्या तज्ज्ञांच्या बरोबर योग्य मार्गदर्शन करू शकतो. आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण भारतातून अनेक पेशंट नव्हे तर इंटरनॅशनल लेवलवरून पेशंट आपल्याकडे रेफर होतात. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे कुठल्याही डिसीजला न घाबरता त्याला ॲक्सेप्ट करून त्याला फेस करणं आणि त्यासाठी लागणारा जो सगळा सपोर्ट आहे तो आज आपण जेव्हा करू तेव्हा बाळांचं आउटकम हे बऱ्याच अंशी उत्तम असतं. ओके. जाता जाता आणखी एक मला विचारावंसं वाटतं, जे लेट या कार्यक्रमाला जॉईन झाले त्यांच्यासाठी हा प्रश्न असेल की आपल्या बाळाला काहीतरी त्रास होतो, हे एक्झॅक्टली कसं ओळखायचं, काय कॉमन सिम्पटम्स आहेत? एक 6-7 गोष्टी ज्या आम्ही डेंजर सायन्स किंवा रेड फ्लॅग्स म्हणतो त्या आहेत. ज्या बाळाचं सडनली खाणं पिणं खूप कमी झालं आहे, जो युरिन कमी पास करतोय, जे बाळ खूप चिडचिड करते, एक्स्ट्रीमली इरिटेबल आहे कारण त्याला कुठेतरी पेन आहे विच ही कॅनॉट एक्सप्लेन, और जे बाळ खूप एक्झॉस्टेड आहे, खूप थकलेलं आहे, त्याला श्वासाला दम लागतोय, त्याचा श्वास दिसतोय, कुठल्याही बाळाचं जर वजन कमी व्हायला लागलेलं आहे किंवा त्याचं वजन वाढतच नाही आहे, आणि मोठ्या मुलांमध्ये जर सडन बिहेवियरल चेंज म्हणजे बाळ खूप चिडचिड करते, आजकाल कुठलंही पॅरेंट्सशी नीट वागत नाही आहे, त्याला कुठलं तरी स्ट्रेस आहे असं वाटतं आहे, त्याचा खाण्यापिण्यात फरक पडला आहे, त्याच्या युरिनमध्ये सडनली खूप वाढली आहे किंवा खूप कमी झाली आहे, अशा जर कुठलेही सिम्पटम्स असतील त्याला निग्लेक्ट करण्यापेक्षा
त्यांना त्वरित तज्ज्ञाचा सल्ला घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपण कुठलाही रोग जितक्या लवकर त्याला डायग्नोज करतो तितक्या लवकर आपण त्याला ट्रीटही करू शकतो. ओके, तुम्ही या ठिकाणी आला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. तर प्रेक्षकांनो, आजचा आपला विषय होता लहान मुलांचे आजार आणि त्यावरील उपचार. तर याविषयी डॉक्टर अभिजित बागडे आणि डॉक्टर अश्विनी खानोलकर आपल्यासोबत होत्या. त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे. एक्झॅक्टली कसं ओळखायचं की आपल्या बाळाला काहीतरी त्रास होतो आणि त्यानंतर त्यावर कशा पद्धतीने उपचार पद्धती करायच्या, सध्याच्या कोणत्या आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहेत, या सर्व विषयावर त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. तुम्हाला सुद्धा असे काही तुमच्या बाळामध्ये सिम्पटम्स दिसत असतील किंवा तुम्हाला डॉक्टरांसोबत कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत त्याद्वारे तुम्ही यांच्यासोबत कनेक्ट होऊ शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.